पैसे देऊन मतदान खरेदी करण्यापेक्षा अशी एखादी देवस्थानाची ट्रिप काढली तर किती छान होईल ना। हे बघा, आज उज्जैनची ट्रिप काढल्याबरोबर सगळे मतदार अक्षरशः ट्रेनच्या ट्रेन भरून मस्तपैकी उज्जैनला जायला निघालो आणि मग काय खात पीत असं एन्जॉय करत आम्ही सगळे उज्जैन स्टेशनला पोहोचलो। सोय तर इतकी उत्तम केलेली होती की काही सांगायलाच नको आणि प्रवास पण खूप छान झाला। उज्जैन स्टेशनला उतरल्याच्या नंतर त्यांनी तिथून पुढे 12-12 जणांचा एक ग्रुप करून अशी रिक्षांची सोय केलेली होती। त्या वडापमध्ये बसल्याच्या नंतर तिथून आम्हाला त्या वडापवाल्याने एका आश्रमाच्या ठिकाणी सोडलं, कारण की अंघोळ पाणी करण्यासाठी आणि रात्रभरचा प्रवास झालेला होता, तर फ्रेश होण्यासाठी इथे आम्हाला प्रत्येकाला तिथे सोडलं आणि सोडल्याच्या नंतर मग अंघोळी वगैरे झाल्या, आम्ही सगळे रेडी झालो। त्यानंतर पुढचा प्रवास होता जेवणाचा, कारण जेवणाची अतिशय उत्तम अशी सोय केलेली होती, कुठल्याच गोष्टीत काही कमतरता नव्हती, फार छान होतं। दुपारचं वगैरे जेवण केलं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला। उज्जैनमधली जी 5-6 ठिकाणं आम्हाला फिरवली जाणार होती त्यातलं पहिलं ठिकाण म्हणजे महर्षी संदीपनी आश्रम। ह्या आश्रमाची महती अशी आहे की भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा यांना इथे विद्या प्राप्त केलेली होती यांनी, आणि महर्षी संदीपनी महाराजांनी इथे त्यांना विद्येचं ज्ञान दिलेलं होतं आणि खूप छान असं प्रशस्त हे मंदिर आहे। इथे आल्याच्या नंतर खरंच खूप शांत आणि अगदी प्रसन्न वाटतं। हे गोमती कुंडाची महती अशी आहे की भगवान संदीपनी महाराज हे रोज सकाळी गोमती नदीवर जाऊन अंघोळ करायचे। ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांना ही गोष्ट कळाली की आपले गुरु हे रोज सकाळी पहाटे उठून इतक्या लांब जाऊन अंघोळ करतात, तर त्यांनी गोमती मातेला तिथे येण्याचे आवाहन केले आणि गोमती माता त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि तेव्हापासून तिथे गोमती कुंडाची उत्पत्ती झाली, अशी तिथला महिमा आहे। त्याचप्रमाणे हे भगवान श्रीकृष्णांनी संदीपनी महाराजांकडनं 64 दिवसांमध्ये ज्या 64 कला प्राप्त केल्या, तर त्या 64 कलांचं इथे भिंतींवर वर्णन केलेले आहे। त्या कलांमध्ये 64 दिवसांमध्ये 4 दिवसांमध्ये 4 वेद, 6 दिवसांमध्ये 6 शास्त्र, पुढच्या 6 दिवसांमध्ये 16 दिवसांमध्ये 16 विद्या, 18 दिवसांमध्ये 18 पुराणं आणि 20 दिवसांमध्ये गीता, इतकं सुंदर असं ज्ञान भगवान संदीपनी महाराजांनी भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा यांना दिलेलं होतं। किती चांगली गोष्ट आहे ना की आपल्या भारतामध्ये इतक्या सुंदर आणि सुसंस्कृत अशा काहीतरी गोष्टी आहेत आणि ज्यांचं आज इतक्या वर्षानंतर का होईना हे असं सांभाळून ठेवलं आहे, त्यांच्या माहिती आपल्याकडे आहेत, म्हणून आपण त्या ठिकाणी तिथे जाऊ शकतो आणि त्यांचा उपभोग तिथे घेऊ शकतो। आज मलाही स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजावंसं वाटतं आहे, कारण की इतक्या लांब जाण्याचा योग आला, इतक्या चांगल्या माहिती तिथून मिळाल्या। खूप छान आणि प्रसिद्ध असं ठिकाण आहे।